महाराष्ट्रातली सर्वात मोठी अकॅडमी, सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी। मागच्या वर्षात आमचे 2,500 पोलीस झाले आणि वर्षाला किती फी? 30,000। आणि त्याच्यामध्ये क्लास, फिजिकल, जेवण, नाश्ता, हॉस्टेल आणि 30,000 म्हणजे पर डे कॅल्क्युलेशन केलं तर पर डे 85 ते 90 रुपये पडतं। 365 दिवस पर डे 85 रुपयामध्ये तुमचं राहणं आलं, सकाळचा नाश्ता आला, दुपारचं जेवण आलं, संध्याकाळचं जेवण आलं, त्याच्यामध्ये क्लास आलं, त्याच्यामध्ये फिजिकल आलं। इम्पॉसिबल। तुम्हाला काय वाटतंय 85 रुपयामध्ये एवढं पर डे होऊ शकतं? इथं एकच टाइमचं जेवण 70 रुपयाला आहे। कटकर झालं। अरे येड्याचा बाजार, कवर लोकांना चुत्यात काढायचं। म्हणजे हे जे पोलीस भरती करणारे पोर आहेत ना, तुम्ही येडे करून टाकले। तुमच्या नावामुळे बाकीच्या चांगल्या अकॅडमीची नावं खराब झालेली। तुमची तर मी खोलूनच मारणार आहे। म्हणजे 30,000 तुम्ही सगळं देणार। म्हणजे एकदा पोराने ऍडमिशन घेतलं, 30,000 रुपये भरलं की तुम्ही काय त्याला पाण्यात भाकर चुरून देणार आहे काय खायला? त्या भाकरी बरं काय नाही, कांदा चटणी देणार आहे का? कांदा चटणी बी महाग जाईल, समजलं का? तेवढं तुमच्या त्या 30,000 होणार नाही। अरे बाहेर विचार कर, मेसला महिन्याचे 3 ते 3,500 रुपये असतात। नाश्ता 25 रुपयाला, 25 ते 75 म्हणजे 7,500 आणि ते 3,000 म्हणजे 3,750 रुपये तुमचे मंथली मेसला 2 टाइम जेवण आणि 1 टाइम नाश्त्याला जाऊ शकतात। आणि हॉस्टेलला बाहेर 1,000 ते 1,500 रुपये आहे। म्हणजे तुमचे महिन्याचे 5,000 तिथंच जातात। आणि तुम्ही म्हणजे महिन्याचे 5,000 म्हणलं की 12×5 = 60,000 रुपये तर तुमचे हॉस्टेल मेसचे जाणार आहे। आणि तुम्ही लोकांना म्हणता 30,000 रुपयात। अरे काहीतरी पटवू द्या। मी ती अकॅडमी चेक केली, मी तिची मागच्या वर्षी स्थापना झाली आणि म्हणून मागच्या 2,500 पोलीस झाले आमचे। अरे काय बोलता, 2,500 तुमच्या 2,500 पोरं तर आहे का? येऊन जाऊन तुमच्याकडे 30-40 पोरं, ती पण कमी फीवरती। बाकीच्या अकॅडमीत 30-35,000 रुपये फी असते। तर हे येड्या 5,000 मध्येच ऍडमिशन करून घेतात का? कारण की आमच्या अकॅडमीला पोरं जास्त दिसावं, क्राऊड जास्त द्यावं। अरे का लागली तुमच्या जिंदगीला आग। आता ही अकॅडमी कोणती मला मित्रांनो नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा की ही अकॅडमी कोणती। ज्या अकॅडमीच्या शाखा असतात ना, ही इकडे एक शाखा, तिकडे एक शाखा, हा एक बिझनेस दृष्टिकोन असतो। यांचं कमर्शियल डोक्यात असतं की आपल्याला बिझनेस करायचा। पण काही अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहे की ते फक्त रिझल्ट म्हणून अकॅडमीकडे बघतात, स्वतः मन लावून करतात। पण काही जण फक्त कमर्शियल दृष्टिकोनातून विचार करत असतात की आपले ऍडमिशन जास्त कसे होतील, नुसता दिखावा करणार, काहीतरी करणार, नुसते फ्लेक्स लावणार, जागोजागी फ्लेक्स। आमचे मागच्या वर्षी 500 पोरं भरती झाले। आमचे एकूण 2014 पासून 2010 पासून 10,000 झाले। अरे काय तेवढ्या जागा तर निघले ना? अरे काय बोलता का तुम्ही? तुमच्या तोंडाला ना हाड काय उचलले जे लावले टाळ्याला, असं करायला तुम्ही। या बाकीच्या ज्या पालकांना आणि जे विद्यार्थी नवीन 12वी होतात त्यांना तुम्ही भुरळ पाडता, त्यांना तुम्ही म्हणजे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करता। ते मुलं एकदा ऍडमिशन घेतले की नंतर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। बाबा तुम्ही ठीक आहे बाबा अकॅडमी ऍडमिशन घेतलं तर तुमचं ग्राउंड नीट घेणार पाहिजे, तुम्ही लेक्चर नीट घेणार पाहिजे। नाही तर उठसूट कोणीतरी लेक्चर घेतोय, उठसूट जो भरतीच झाला नाही तोच ग्राउंड घेतोय। याला काय अर्थ? त्याचा एखादा इव्हेंट आउट ऑफ असतो आणि लेतले कोणता इव्हेंट आउट ऑफ असतो तर गोळा 100 मीटर 1600ला फाटते सगळ्यांची, हे मला माहिती आहे। आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे। त्यामुळे गोळा आउट ऑफ असतो तो गोळ्याचेच व्हिडिओ 50 बनवणार, असा दरान तसा दरान फिरून टाकेन, खालून गोळा गेलं मागून गेलं, असा अशा पद्धतीने टाका। कुणी पण येतंय आणि गोळ्याबद्दल सांगते, हे तर पार इंस्टावर तर पार वाटोळं झालेलं आहे। कुणी पण येतंय व्हिडिओ बनवतंय। तुमचे जर 500 पोरं बाबा पोलीस झाले तर त्यांची नावं तर तुम्हाला माहित आहे का? एकाच पोराचा फोटो त्या जिल्ह्यातल्या 10 अकॅडमींना लावलेला असतो। अरे काय जो त्या पोरगा त्या अकॅडमीला नसतोच तरी त्याचा फोटो तिथं लावलेला असतो का? तर आमच्या अकॅडमीच्या पोलीस भरती झालेल्या मुलांची संख्या जास्त दिसावी। मित्रांनो कुठेही अकॅडमी जर लावायची असेल तर मित्रांनो पहिल्यांदा तिथं कोण आहे संचालक, कोण आहे संचालक तिथं असतो का? जो कोण ओनर आहे तो ग्राउंड बघा, तिथं लेखीचे लेक्चर कोण घेतात, महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्टेल आणि मेस बघायचं। ह्याच्यापेक्षाही जर महत्वाचं म्हणलं की तुम्ही ज्या ठिकाणी अकॅडमीला जाणार आहे तिथल्या हॉस्टेलच्या मुलांनी तिथल्या क्लासच्या मुलांना जाऊन भेटणं महत्वाचं आहे। बाबा ती अकॅडमी कशी काय, नक्की फीडबॅक त्या मुलांकडून मिळतो। माझी पण अकॅडमी आहे, ज्याला पटतं ते येतात, जे पटतं ते येत नाही। पण मी काय असा माझी अकॅडमीला टॉपची असं मी कधीच म्हणलं नाही आणि कोणते व्हिडिओ टाकलं पण नाही। मी आहे, पोरांना शिकवतो, सकाळी ग्राउंड घेतो, दुपारी लेक्चर होतात। काय याच्यात वावगं काय नाही, पण त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे। क्वालिटीला लय महत्व आहे। आता उगाच गाव गोळा करायचा 5,000 रुपयात सगळं काय येडी झाली सगळी येडी। तुम्ही येडी करून टाकले सगळ्यांना। आमच्या अकॅडमीला या,
100 मीटर आउट ऑफ करून देतो. ओ आमच्या अकॅडमीला 1600 मीटर 2 महिन्यात, या 2 महिने काला पाहिजे त्याला, 1.5 महिन्यातच आउट ऑफ करतो. सर फोन येतो एखादा अकॅडमीला ना, सर मला अकॅडमी जॉईन करायचे. हो चालेल ना, फी वगैरे सांगतो. सर मला ना 2 महिन्यामध्ये ग्राउंड आउट ऑफ करायचं आहे. 100% करून दिलं जाईल 2 महिन्यात. सर नाही सर जास्त वेळ नाही लागणार. नाही 2 महिन्यामध्ये आउट ऑफ होऊन जाईल. पण सर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी हाईट लई कमी आहे. माझी हाईट आता 153 सेंटीमीटर आहे आणि 2 महिन्याने ग्राउंड आहे. 2 महिन्यात हाईट वाढून जाईल. अरे काय तो काय देव काय इथं जणू काय हे असं विकतात. 1600 मीटरचा टाइम, 100 मीटरचा टाइम आणि गोळा फेसा जे अंतर हे बाजारात विकल्यावानी यांनी केलंय. आमच्याकडे या गोळा 15 दिवसात आउट ऑफ करून दिलं. अरे तू काय देव काय? अरे काय लका बोलायला लागला तुम्ही? मला हाना तोंडाला राहिले ना, त्या जिबाला ना हाड राहिलं तुमच्या. काहीतरी बोलता राव तुम्ही. देवा तुझ्या गाभाऱ्याला आणि उंबराचं नाही. चला टेस्ट सिरीज घ्या, टेस्ट सिरीज घ्या. 10 रुपयाला टेस्ट सिरीज, 10 रुपयाला टेस्ट सिरीज, 90 मार्क प्लस करून देणार. टेस्ट सिरीज घ्या, टेस्ट सिरीज घ्या. 90 प्लस मार्क 10 रुपयामध्ये फक्त. हो टेस्ट सिरीजच कशी आहे? एकदम अभ्यास करून 2 वर्ष घालवलं भाऊ, रात्री डोळ्यामध्ये तेल घालून अशा टेस्ट सिरीज बनवल्यात. तुमचे 90 प्लस मार्क होणार. अरे बाकीचे काय येडी आहे काय ते पुस्तकं काढायला? तुझ्या त्या 10 पानांमध्ये काय सगळं काय तू काय शिपे लागून गेला काय? अरे काय तुम्ही भुरळ पाडता पोरांना. 90 प्लस मार्क घ्यायचे असेल तर आमचा व्हिडिओ बघा. अरे बाळा काय काय आता नवीन पोलीस झालेली, तुला मार्क किती पडले ते सांग ना. तू झाला का टॉपास आणि तू सांगतो की 90 प्लस मार्क घ्या. अरे ही काय बावळट आहे का? पोलीस भरती करणार पोर आहे, हुशार पोर आहे, यांना कळतं. पण तुम्हीला काहीतरी वाटतं मी पोलीस झालो म्हणजे मी लय टॉपरचा झालो. असं नाही. तुम्ही येड्यात काढताय आणि स्वतः येडं होत आहे. तुम्हाला का येतंय? कोणी बी येतंय. टेस्ट सिरीज काढतंय, युट्यूब चॅनल खुलितंय, ऑनलाईन लेक्चर घेतंय, ऑनलाईन काहीतरी काढतंय. ऑनलाईन मित्रांनो तुमच्यासाठी फ्री टेस्ट, ऑनलाईन फ्री प्रश्नपत्रिका. पहिल्यांदा फ्री देतात आणि नंतर चांगली मारतात. नंतर मग येतात 20 रुपयाला टेस्ट सिरीज. युट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल ओपन करतात. पहिल्यांदा लय फ्री देतात. नंतर टेलिग्राम चॅनल मोठा झाला की मग त्याच्या मग काहीतरी काय करणार 10 रुपयाला 15 रुपयाला. त्यांचे फॉलोअर्स लाख 2-2 लाख असतात. आता 10 रुपये गुणवले 1 लाख करा ना, किती होतात? किती मोठी अमाऊंट होते. ही अमाऊंट त्यांना भेटते म्हणजे हा एक बिझनेस आहे. म्हणजे नाही करा तुम्ही, पण पोरांचा फायदा बी झाला पाहिजे. मला काय वाईट नाव नाही ठेवायचं कोणाला. आता माणसाने ह्यो काय शाना झाला काय? मी बी काय शाना नाही, मी पण लय खराब आहे. मी पण अकॅडमीला पोरगा आला की तो त्याला 2 दिवस कारण नाही, त्याला काय पटलं नाही पटलं. आपण काय प्रत्येकाच्या उद्देशाने अकॅडमी चालू शकत नाही. तो 2-3 दिवसांना सर मला जायचं, मला करमत नाही, मला हे नाही ते नाही, मला फी माघारी पाहिजे. मी माघारी देत नाही फी. ते काय माझे बी सांगतो की तुम्हाला मी आपण उघडं करून दाखवतो की मी लोकांचं झाकलेलं उघडं करतोय म्हणलं. जे झाकलेलं मग आपण उघडं करून दाखवतो ना तुम्हाला. मी पण काय शाना माणूस नाही, मी पण दाखव 1 नंबरचा. पण का दाखवूय तर मी एकदा आलेली फी माघारी देत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतंच वाईट म्हणजे असं काही खराब व्यवहार आपला नाही. आपला व्यवहार तोच. आणि ऍडमिशन आलं मी मित्रांना त्यांना सांगतो बाबा पहिल्यांदा तू जेवण कर, नाश्ता कर, राहा, क्लास बघ, सगळं दाखवतं. त्यानंतर ऍडमिशन होतं. नंतर नाही करमलं तर त्याच्यामध्ये माझा काही दोष नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, लिहून घेतो त्यांच्याकडनं. ऍडमिशन कॅन्सल झाल्यावर तुम्हाला काय पैसे माघारी भेटणार नाही. बरोबर का नाही? येताना इकडे बरं का 4 कार्यकर्ते इकडले हॉस्टेलवरती एकाच गावची 4 झालं. तर इकडे एकाच गावातले 5 जण. किती जण आहे तुम्ही? 7 जण एकाच गावातले 7 जण. आता मी काय मोठेपणा सांगत नाही तुम्हाला. तर का बनसोडे ना तो, बनसोडे ना तो. काय नाही व्हिडिओ बनवतोय म्हणलं. येता आता दिसलं तुम्ही पळत ये लागा. काय राव तू नाश्ता करा चालला का? काय ना जरा व्हिडिओ बनवत होतो. एकाच गावचे 7 जण आहेत आपल्या इथं. म्हणजे एकाच गावाचे म्हणजे भरपूर काय चुलत भाऊ, त्याचा चुलत भाऊ, असे 5-5, 6-6 जण एका रूमांमध्ये असे राहायला आलेले आहेत. म्हणजे अकॅडमी आवडल्यावर सगळे येतात आणि बोगस असल्यावर हाय ते बी जातात. काय म्हणायचंय? कसं वाटतंय आपल्या अकॅडमी? जे आता कसं असतं माहितीये का, तुम्ही माझ्या अकॅडमीला आला तर मी तुम्हाला म्हणणार माझा 1च नंबर आहे. पण जे काय असतं ते अकॅडमीतली मुलं सांगतात की कसं आहे. पण तुम्ही काय येडे का इथं 5-5, 10,000 रुपये भरायला? तुम्ही आल्यावर चौकशी करतानाच पोरांना. ही महत्वाची गोष्ट आहे. पण काय अकॅडमी चौकशी नाही. इकडं हॉस्टेल का तुम्हाला फिरकून पण देत नाही. तुला काय घ्यायचं ऍडमिशन ते इकडे घे. बरोबर का नाही? अगोदर आले नंतर बोलले मला नंबर 1 हा ना. मग कसं नंबर काय का आयडिया नादच नाही ना. होय ग्राउंड पण चांगलं 1 नंबर ग्राउंड नाही. ग्राउंडची प्रॅक्टिस पण चांगली.
आहे ना, आता आपणच ग्राउंडला म्हणलं Daily मास्तरच डॉन आहे होय. डॉन आला डॉन. चालतं या नाश्ता करून ना, चालू आहे असा नाद खळा करतो व्हिडिओ. हो हा हा कागदपत्र ठीक आहे चालतंय. हो चालतंय. व्हिडिओ मला ना लई म्हणजे डोक्यामध्ये लई आलं होतं, पण हॉस्टेलला आलेल्या पोरांची भांडणं झाली होती तर अपसेट झालो, म्हणजे जरा मूड गेला माझा. पण आपल्या व्हिडिओग्राफरला पण म्हणलं की आज काय माझा मूड नाही, पण मला सर चला काय होत नाही व्हिडिओ बनवून टाका तुम्ही. मूड गेलता माझा, म्हणजे आता पण मी जरा अपसेट आहे पण तरी व्हिडिओ बनवतोय, म्हणजे मनाला जरा समजवतोय आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, आपल्याला वाट लावायची, उघडं करायचंय पितळ सगळं. काही कार्यकर्ते म्हणले सर तुम्ही लई शानपणा सांगताय, पण तुमच्या अकॅडमीला किती पोरं झाले मागच्या वेळेस? तर नंतर मित्रांनो माझ्याकडे हॉस्टेलला एक 60 ते 65 पोरं होती, त्याच्यापैकी माझी 39 जण भरती झाले, म्हणजे 29-30 पोरं पोलीस भरती झाले, बाकी आर्मी आणि बाकीचा उदर रिझल्ट. आणि आत्ता पण झालेले आहे आरोग्य क्षेत्रामध्ये, परत तलाठीमध्ये, वनरक्षकमध्ये झालेले. मी अजून तो रिझल्ट लावला नाही. आणि अकॅडमीमध्ये अजून मी कोणत्या मुलाचा फ्लेक्सही लावला नाही, फोटोही लावलेला नाहीये की आमच्या अकॅडमीत हा मुलगा भरती झालेला आहे. सगळे म्हणतात सर लावा सर, फोटो लावत नाही तुम्ही. हा लाव म्हणून मलाच वेळ नाही, पण मी अजून अकॅडमीमध्ये एक पण फोटो लावलेला नाही मित्रांनो. जे काय मी सगळे चौकशी करून येतात, तुम्ही 10-15 हजार रुपये भरायला येडे नसतात, समजलं का? आणि माझ्या अकॅडमीची फी कमी आहे, फक्त हॉस्टेल मेसची मित्रांनो 4700 रुपये फी आहे, 1000 रुपये राहण्याचे आणि 3700 रुपये 2 टाइम जेवण 1 टाइम नाश्ता. कुणाला जर यायचं असेल बाबा, एक दिवस बघायचं असेल तर या तुम्ही, क्लास करा, हॉस्टेलला जेवण करा, परत नाश्ता करा, ग्राउंड करा, काय हरकत नाही. तुम्ही सगळ्यांना जज करू शकता, पण ग्राउंडला तुम्ही एका दिवसामध्ये जज करू शकत नाही, समजलं का? ना एक कार्यकर्ता आला होता, शनिवारचं आपलं लॉंग असतं आणि त्याच्यानंतर लेग वर्कआउट असतो, आणि त्याच्यानंतर आपण 100 मीटर स्ट्राईड घेतो जरा लेग वर्कआउट केल्याच्या नंतर. तो कार्यकर्त्याने 5 का 10 हजार रुपये फी भरली, ग्राउंड वगैरे केलं, आणि रविवारची सुट्टी असते. म्हणलं सर तुमच्या इथं ग्राउंड नीट होत नाही. अरे बाळा म्हणलं तू कालच आलाय, म्हणलं तू एका दिवसामध्ये जज करू शकत नाही ग्राउंडला. नाही म्हणलं तर मला जायचं असं तसं यावं, म्हणलं जा मला फी म्हणलं नाही भेटत, म्हणलं मी गेला. मग तो एका दिवसामध्ये आपण ग्राउंडला जज करू शकत नाही, समजलं का? बाकीच्या अकॅडमीनं पण चांगली टीचर शिकवायला आहेत, कोच चांगले शिकवायला आहेत, काही ठिकाणी लेखीचे पण एकदम टॉपर असत, काही खूप अकॅडम्या चांगल्या आहेत आणि खूप अकॅडम्या जास्तीत जास्त बोगस आहे. त्यामुळे कसं बाकीच्या अकॅडमीमुळे बाकीच्या चांगल्या अकॅडमीचं नुकसान होतं, समजलं का? एखादा कोचने गोळा आउट ऑफ टाकला म्हणजे तो तुम्हाला आल्याच्या नंतर आउट ऑफ शिकवणार नाही. माझा पण 10.5-11 मीटर गोळा जातो, पण मी असं कधीच म्हणलं नाही की तुम्हाला 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये गोळा आउट ऑफ करून देईन. 100 मीटर आउट ऑफ 100 मीटर माझा आत्ता पण आउट ऑफ आहे, ते व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला सांगतच असतो. आणि 1600 मीटर माझं काय आता आउट ऑफ नाही, 1600 मीटरला 6 महिन्याची 8-10 महिन्याची प्रॅक्टिस लागते, त्यामुळे 1600 मीटर काय आपला आउट ऑफ नाही. आता दोन्ही वेळा आपण आउट ऑफ मारू शकतो, म्हणजे 15 दिवसात 30 मार्क आता येऊ शकतो, 1600ला समथिंग काहीतरी पडतील. पण आता मी पोलीस झालेलो, त्यामुळे आपल्याला काही गरज नाही आता ही 1600 मीटर आउट ऑफ मारण्याची. आणि आता मी एक इन्स्टाला व्हिडिओ बनवला होता, ते एका कार्यकर्त्याने अकॅडमीच्या, की 45 दिवसात म्हणजे काय 45 दिवसात 45 मार्काचं ग्राउंड, 45 दिवसात ना, हा ना, हा 45 दिवसात 45 मार्काचं ग्राउंड. अरे म्हणलं पोरांच्या वर्षभर प्रॅक्टिस करून काय ना 45 मार्क पडत नाही. पण तुम्ही असं आश्वासन देत नका जाऊ की असं तरी म्हणायला पाहिजे होतं की 2 महिन्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय ग्राउंड करून देऊ किंवा चांगले मार्क पाडून देऊ, हे जरा पटण्यासारखं वाटलं असतं. पण तुम्ही 25 दिवसात 25 मार्क, मी तो व्हिडिओ बनवला होता, एक कार्यकर्ता मला सर 25 मार्क नको, 25 दिवसात अजून 5 दिवस ऍड करा, म्हणजे 50 दिवसात 50 मार्काचं ग्राउंड करून द्या, हे तरी जरा व्यवस्थित वाटलं. म्हणलं अरे बाबा, म्हणलं असा का धंदा चाललाय, म्हणलं असं असतं होय? मला तुम्ही सांगा, चुकीचं असेल तर मला 4 शिवाय द्या कमेंटमध्ये, जर बरोबर असेल तर तुमचं मत मला ह्याच्यामध्ये मांडा. की तो एक अकॅडमीवाला म्हणला की 45 दिवसात 45 मार्काचा ग्राउंड करून देतो, तर बाळात काय कर, तूच 45 दिवस चांगली प्रॅक्टिस कर, तूच 45 मार्क पाडून दाखव बरं, म्हणजे तर आम्हाला विश्वास बसेल. नाही तर काय करतो, माझ्याकडचे 5-50 पोरं मी त्याकडे पाठवून देतो, म्हणजे त्या पोराचा तरी फायदा होईल, 25 दिवसात त्यांना 25 मार्क ग्राउंड घेतील. अरे का महाराष्ट्र ये ना दे, तू काय हे काय दे काय, धर बाबा एक चमच्यावर अमृत, तो 25 मार्काचं ग्राउंड. अरे बाळा, इथं नॉलेज लागतं, छोट्या गोष्टींचा विचार करायला लागतो बाबा. पोराचा इंजुरी काय, इंजुरीबद्दल माहिती द्यायला लागते, त्याचा इंजुरी क्लिअर केली पाहिजे, वर्कआउट कसा घ्यायचा, काय टेक्निक, ह्या स्वतःला आधी माहिती पाहिजे. आता उचलली जिम आणि लावली टाळ्याला म्हणला. आता मी ते इंस्टाग्राम आहे 2-1 लाख सबस्क्रायबर आहे, मी पण म्हणू का की 3 महिन्यामध्ये तुम्हाला ग्राउंड आउट ऑफ करून देतो, असं होणार नाहीये. कारण की
हे बोलायला सुद्धा नॉलेज लागतं, समजलं का. आता काही माहित नाही, कुणी पण काही पण बोलणार. 100 मीटर जर, एक व्हिडिओ बघितला होता मी, 100 मीटर जर आउट ऑफ मारायचा असेल तर मित्रांनो आपल्याच अकॅडमीला ऍडमिशन घ्या. अरे तुम्हाला बॉल तरी काय तरी वाटलं पाहिजे, समजलं का. आपल्याच अकॅडमी म्हणजे तो काय तिथं काय त्यांना पाला पोचा खायला जाऊन काय आउट ऑफ करणार आहे काय, त्याला डांग फाड वर्कआउट लागतो त्याला. सॉरी मी जरा अपशब्द वापरतोय, पण कसं आहे ते बघितलं तळपाची मस्तकात जाते आपल्या, त्यामुळे ह्या गोष्टी बोलायला लागतात. कोण बोलत नाही, पण मला बोलायला लागणार आहे बाबा. ऊन पडलं, सूर्य डोक्यावाला, 12 वाजल्या 12. इंस्टाग्राम रील्स 50 जण लाईनीने उभे करायचे, म्हणजे जास्त जास्त जण दिसले पाहिजे बरं का. म्हणजे आमच्या अकॅडमीला खूप मुलं आहे, त्यामुळं खूप जण आमच्याकडे ऍडमिशन येतात. काही मुलं जास्त मुली बघून ऍडमिशन घेतात. काहींना वाटतं ह्यांच्या अकॅडमीचा लय रिझल्ट आहे, तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या अकॅडमीला असती फी कमी, तर आपली गरीब मुलं काय करतात, फी परवडण्याच्या दृष्टिकोनातून अकॅडमीला ऍडमिशन घेतात. पण त्याच्या मागचं खऱ्या पडद्याआड काय चाललेलं असतं त्यांना माहीत नसतं, की बोगस शिकवणे असते, यांनाच काय येत नाही, हे फक्त ॲडव्हर्टाईज करतात. एकदम तर मी ते व्हिडिओ बघितला होता, असं ते म्हणजे शिकवणार असे थांबलेले पोरायचे पाया पाडायचे, पोरायचे पाया पाडायचे. अरे तू काय देव लागून गेला काय. मी पण कधी कधी पोरांना पाया पडून देत नाही, पडतात पण मी म्हणतो बाबा नका पडू, मी तुमच्याकडून फी घेत असतो मित्रांनो, मी काय फुकट करत नाही. मलाही घर चालवायचं माझं, मलाही अकॅडमी चालवायचे. पण काही मुलांच्या मनातून असतं की गुरुराम मानतात, मला माना ना माना, मी कमर्शियल काय माणूस नाही एवढा, पण मी तुमच्या फायद्यासाठी मी भरपूर गोष्टी करत असतो अकॅडमीमध्ये मुलांपासून. अकॅडमीच्या मुलांचा माझी खूप बाउंडिंग आहे, म्हणजे आमचं पर्सनल गोष्टी आम्ही खूप शेअर करत असतो. अकॅडमीचे मुलं मला चांगले ओळखतात, मी मुलांना चांगले ओळखतो. नेऊन आलेल्या मुलांना मी काय हे करू शकत नाही. पण मी आता काय सांगत होतो रे, होय हां इंस्टाग्राम रील्स, याला असं इसरत आहे, असं इसरायला नाही पाहिजे. लाईन थांबून घेतात आणि एखादा व्हिडिओ टाकतात, गाणं टाकतात, झेप घे आसमानाकडे पसरून पंख हे अर्धे देतात असं का, आणि वरती नाव महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त रिझल्ट देणारी अकॅडमी संस्था, आणि खाली मोबाईल नंबर, एक मोबाईल नंबर त्याच्या खाली दुसरा मोबाईल नंबर. असं जर असतं, जे चांगलंय तो कधीच आपलं स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, समजलं का. जे कसं असतं उथळ पाण्याचा खळखळाट फार, तुम्ही मराठी व्याकरणमध्ये शिकता बरोबर का नाही. व जे कसं नोटांचा आवाज येत नाही, जसा चिल्लरचा आवाज येतो, समजलं का. काय म्हणायचं तुम्हाला, झेप घे आसमानाकडे. आणि अजून एक व्हिडिओ बघितला होता की त्यांना नाश्त्यामध्ये 2 केळी, 2 अंडी आणि दूध दिलं जात होतं. पण हे 2 केळी तरी झाली 10 रुपयाची, दूध झालं पावशेर 15 रुपयाचं, म्हणजे 10, 20, 25, आणि काय राहिलं अजून दूध, केळी आणि अंडी 2 समजा, 5 आणि 5 10 रुपयाचे, 35 रुपये. 35 रुपयाचा नाश्ता तुम्ही देऊ शकत नाही, तुम्ही फक्त ते व्हिडिओ पुरतं करू शकता. तर तुम्ही देत असाल तर एकच नंबर गोष्ट आहे, मुलांचा तो फायदा होऊ शकतो, कमी पैशामध्ये त्यांना जास्त फायदा भेटत असेल तर. पण फक्त जर तुम्ही ते व्हिडिओ पुरतं जर करत असाल ना, एकदमचे खतरनाक भिकारचोट माणसं आहे तुम्ही, समजलं का. तुम्ही फक्त ते व्हिडिओ पुरतं करत असता. आमच्या इथं पण जेवण आहे, आमचे इथं दोनच आयटम असतात जेवायला, याला नाश्त्यासाठी. नाश्त्याला काय असतं, पोहे आणि उपीट, 2च असतात. आम्ही ॲडमिशनच्या वेळेस पण सांगतो तुम्हाला फक्त नाश्त्याला पोहे आणि उपीट मिळणार, आणि जेवणासाठी तुम्हाला रोज डाळ भात आणि चपाती भाजी, पालेभाजी असणार आणि कडधान्य असणार. डाळ भात चपाती भाजी अनलिमिटेड, कोणाला लिमिट नसतं. काय पोरं काय करतात माहिती आहे का, एक्स्ट्रा चपात्या नेतात आणि डस्टबिनमध्ये टाकून देतात. काय पोरं काय करतात, महिनाभर राहतात, सर माझी परिस्थिती ह्यावेळेस लई खराब आहे, मी फी भरू शकत नाही, मी पुढल्या महिन्यात भरतो. काय पोरं 2-2 महिन्याची फी थकलेली पळून जातात. हे मी सहन केलं मित्रांनो. बाहेर मुलांना फ्लॅटमध्ये राहण्याची व्यवस्था केली दिवाळीमध्ये. लय मुलांनी सर मी दिवाळीवरून आलो पैसे भरतो, दिवाळीवरून आलो पैसे भरतो. मित्रांनो मी कर्जबाजारी झालो, खरं खुल्लाबाड बोलत नाही, मी कर्जबाजारी झालो. आणि मी त्या फ्लॅटचं भाडं आणि मेसवाल्यांचं पैसे मी स्वतः भरलं, आणि मी कर्ज काढून, माझ्याकडे पैसे नव्हते. असं नाही की अकॅडमी चालवतो मध्ये लय पैसा, तसं काही नाही आहे मित्रांनो. इथं पोरांना चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतो मी. यांना पिण्यासाठी पण फिल्टरचं पाणी विकत महिन्याला 22,000 रुपये बिल येतं पिण्याच्या पाण्याचं. लाईट बिल 60,000, 70,000 हजार रुपये येतं अकॅडमीचं. एवढं मी पे करतो, मला काय एवढं काय भेटत नाही माणसांना. असं फक्त मला याच्यामध्ये मला सकाळी ग्राउंड करायला आवडतं, मुलांना शिकवायला आवडतं, व्यायाम करायला, बॉडी बनवायला आवडतं. हा माझा छंद आहे, त्याच्यामुळे मी यांना शिकवत असतो. आणि लय पोरं फसून पळून जातात, लय नुकसान करतात पोरं. असं नाही की हे गरीब पोरं हे लय माजलेले असतात, काही मला लय नुकसानात टाकलं यांनी.
म्हणजे कसं आहे, काय पोरं येतात फार गरीब तोंड करतात म्हशीच्या ह्याच्यावानी, पण म्हणतात सर मी आता पैसे भरू शकत नाही, मी 2 महिन्यांनी भरतो. 2-3 महिने राहतात, बॅच पूर्ण करतात, शिकतात सगळं आणि पळून जातात. मग ते मनाला इतकं वाईट वाटतं ना, मग परत आहे ना कोणाला मदत करायची इच्छा राहत नाही बरं का मित्रांनो. म्हणजे आपल्या आतमध्ये ते मदतीची भावना असते ना, ती राहत नाही. या असल्या घाणेरड्यांमुळे ना कोणाला मदत करू वाटत नाही. मी लय मदत केली पोरांना, लय काय 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 पोरं म्हणले सर आता पैसे नाही, मी सर घरी जातो, घरून पैसे पाठवतो. ठीक आहे मला जा बाबा. आणि कसं आहे, मला काय कमी पडणाऱ्या गोष्टी नाही आहे, समजलं का. मी जेवढं चांगलं करेन पोरांसाठी करेल ना, मला तेवढं भेटणार आहे. मी कधी काही ह्याच्यात जाणार नाही. मी बेकारसोट माणूस नाही आहे की मला दळींद्र लागले असं नाही आहे. 4 पोरं मला फसून जातील, मला पर 4 पोरं येणार आहे मला. मी काय त्या उद्देशाचा माणूस नाही आहे. मी भरपूर त्यांची फी माघार दिली नाही. त्यांनी मला 4 शिवाय दिले असतील, पण मी आधी क्लिअर केलेला माणूस आहे. कारण की मला एवढं सगळं बघायला लागतं आणि एवढं सगळं मॅनेज करायचं सोपं नाही आहे, समजलं का. एकट्याला हँडल करायला लागतं सगळं. कामगार आहेत भरपूर, माझ्या 15-16 कामगार आहेत, त्यांचं पेमेंटचं बघायला ते का फुकाट नाही आहे, समजलं का. त्यामुळं अकॅडमी जे चालवतात त्यांना पण भरपूर टेन्शन असतं. तुमच्याकडून पैसे आलं तरच ते चालणार आहे, असं नाही की त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा असतो जे कमावतात, असं नसतं मित्रांनो, समजलं का. त्यांच्या डोक्याला पण टेन्शन असतं. अकॅडमीवाल्यांच्या पण मनाचा विचार करत जा तुम्ही, जे मी पण बघतो ते, समजलं का. तुम्ही फक्त तुमचं बघता, अकॅडमीवाल्यांनी फसवलं, हे केलं ते केलं. नाही मित्रांनो, तुम्ही पण लय फसवता त्यांना. ते कसं असतं माहिती आहे का, गरीब मुलांना काय काय अकॅडमीवाले काय करतात, गरीब मुलं म्हणले की त्यांची फी कमी करतात, अनाथ म्हणलं की फी कमी करतात, कुठे काय असलं की करतात फी कमी. त्याचा मला आनंद आहे. पण काय काय दळिंद्र आहे त्याचा विषय सोडावं. पण कसं मित्रांनो, तुम्ही अकॅडमीवाल्यांचा पण विचार केला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही अकॅडमी जॉईन करणार असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, जो व्हिडिओ महत्त्वाचा होता, ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही अकॅडमी लावा, समजलं का. मी काय माझ्या अकॅडमीचं प्रमोशन करत नाही की माझ्याच अकॅडमीला. मी असं म्हणत आहे, तुमच्या घराजवळ अकॅडमी असेल, तुमच्या गावात असेल, जिल्ह्यात असेल, तालुक्यात असेल तर तिथं लावा चांगली. आणि यायचं असेल एक दिवस भेटायला मला येऊ शकता इथं अकॅडमीला, काय हरकत नाही. पण सगळ्या गोष्टी ह्या बघा. काय काय ठिकाणी 2-2 लाख रुपये फी, काय काय नाही तेच लय गोड वाटत ना 2 लाख रुपये फी म्हणल्यावर लय भारी असेल. अरे पण इथं काय 20-30 हजारात काम होतंय ना. तुम्ही हे बघत नाही, पहिल्यांदा तिकडे टाकता ना तर तिकडून उचलून इकडे आणता. लय जण आहेत जे तुम्हाला वाटतं ना कोणत्या अकॅडमी, त्या अकॅडमीच्या लय जण माझ्या अकॅडमीला आहेत, ते सोडून आलेले. तुम्हाला 2-2 लाख रुपये लय गोड वाटतं. आणि नंतर इथं 20,000 रुपये भरायला मी काचकूच करता. आपल्या अकॅडमीची फी एका वर्षाची 25,000 रुपये फी आहे आणि हॉस्टेल मेसची महिन्याला 4,700 रुपये फी. चांगलं आहे ना. तुम्हाला लय वाटत असेल त्याला मी काय करू शकत नाही, कारण की आपलं आहेच तसं नियोजन केलेलं सगळं. व्हिडिओ कसा वाटला 4 शिव्या द्या, नाही तर चांगलं तुम्हाला वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. जय महाराष्ट्र.